नमस्कार, मी प्रियंका सरवार, न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करत आहे. तर आज आपण नवीन पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. लेखक जुनेच आहेत, ते म्हणजे नितीन हांडे सर. तुम्ही याआधी सरांची दोन मुलाखती आपण बघितल्या असतील. एक आपले भोवताल पुस्तक आणि दुसरं आहे इस्रो. त्याबद्दल आपण बोललोय सरांशी. आणि त्यावेळेस आपण उल्लेख केला होता की सरांचं तिसरं पुस्तक हे नुकत्याच काही काळात येणार आहे आणि ते आलं आहे. ते म्हणजे सायंटिस्ट खोपडी नावाचं पुस्तक. तर बेल पासून नोबेल पर्यंत असं सरांनी त्याला छान टॅगलाईन दिली आहे. तर आज सरांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. सर नमस्ते, तुमचं स्वागत करतो आम्ही. सर सायंटिस्ट खोपडी म्हणजे नावच इतकं असं तुम्ही भन्नाट दिलंय ना, ते वाचूनच भारी वाटतंय. तर कसं सर हे पुस्तक आलंय आता? छान वाटतंय. म्हणजे त्याचं कव्हर फोटो पण तुम्ही बघाल, मुलाचं चित्र आहे आणि त्याच्या डोक्यात अशा वेगवेगळ्या गोष्टी येतात त्याच्या डोक्यातून बाहेर. म्हणजे तेच नाव आहे खरं, सायंटिस्ट खोपडी. एका सायंटिफिक जे कोणी असतील, काळे करणारे किडे करणारे लोक असतात, त्यांच्या डोक्यात जी गोष्ट घडतात वेगवेगळ्या वगैरे, त्याच्यावरती हे पुस्तक आहे. आपण असं त्याला म्हणू शकतो की ज्या लोकांच्या डोक्यामध्ये किडे येतात किंवा ज्या लोकांच्या डोक्यामध्ये विज्ञानाचं काहीतरी नवीन करून पाहावंसं वाटतं, त्या लोकांसाठी पुस्तक आहे. त्याच्यामध्ये असे काही 27 व्यक्ती आहेत की ज्यांनी त्यांचे असं वेगळ्या पद्धतीने त्यांनी त्यांचं डोकं चालवलं. म्हणजे आपण म्हणतो त्यांच्या डोक्यात वेगळ्या पद्धतीचा किडा आला आणि त्यांनी तो डेव्हलप केला आणि त्यानंतर त्यांना काहीतरी त्यामध्ये विज्ञानामध्ये काही यश मिळवता आलं. अशा ह्या 27 खोपडी आहेत. पण म्हणजे सर जे ज्यांचा तुम्ही याच्यामध्ये उल्लेख केलाय, 27 नावं तुम्ही आता बोलले, ते सगळे विज्ञानाशी रिलेट आहे. 27च्या 27 सगळेजण विज्ञानाशी संबंधित आहेत. पण आपण हे 27 फक्त प्रतिनिधी म्हणून घेतलेले आहेत. अच्छा. तुम्ही जर पाहिले ह्या 27 प्रत्येकाचा रंग वेगळा आहे. त्यातले काही ते विज्ञानामध्ये प्रचंड यशस्वी झालेत, काही विज्ञानात जेमतेम कामगिरी करू शकले आणि काही तर छद्म विज्ञानाच्या आहारी गेलेले आहेत. तर मग त्यांचं असं का झालं हे देखील आपल्याला शिकायचंय. म्हणजे विज्ञान हे असं नाही की चमत्कार झाला आणि शोध लागला, तर ही एक प्रोसेस असते. तर हे आपण समजून घेतली पाहिजे की वैज्ञानिक हा कोणता प्रोसेस नसतो आणि विज्ञान हा कोणता चमत्कार नसतो. तर त्याच्या आयुष्यात त्याच्या जडणघडणीपासून ज्या गोष्टी त्यांनी फॉलो केलेल्या आहेत त्याचा पुढच्या भविष्यामध्ये त्याला उपयोग होत असतो. म्हणजे एखाद्या न्यूटन त्याच्या डोक्यावरती सफरचंद पडलं आणि म्हणून त्याला शोध लागला असं त्याला म्हणता येणार नाही. त्याच्या डोक्यामध्ये प्रोसेस सगळी तयार होती. बरोबर. क्वेश्चनिंग करायचं त्याला माहित होतं, त्यामुळे ते पुढे त्याला निमित्त झालं सफरचंद पडण्याचं. पुढे तो शोध लागला. त्यामागे जी बैठक होती, ती जडणघडण होती, ती सगळे. म्हणजे हे पुस्तक सांगताना आपण मुद्दाम सांगितलं की सायंटिस्ट खोपडी नाव ह्यासाठी दिले की प्रत्येक आपल्या ग्रुपमध्ये जो कोणी एखादा हुशार असेल, कलाकार असेल, त्याला म्हणतो सायंटिस्ट खोपडी आहे. जसं पुस्तकी किडा एक असतो ग्रुपमध्ये, तसा एक सायंटिस्ट खोपडी देखील एक असतो की जो नवीन नवीन काहीतरी उपकरण बनवतो. म्हणजे शाळेत प्रयोग करत काहीतरी करत असतात. म्हणजे शाळेमध्ये आपण पाहतो की जेव्हा सायन्सचे प्रकल्प असतात तेव्हा 2-3 मुलंच असतात जे काही मोठं काहीतरी जोडतील, हे करतील, ते करतील आणि मग त्यांचं आपण फक्त चाट होऊन पाहिजे. म्हणजे आपण अवाक होऊन पाहिजे त्यांनी कसं केलं असेल. तर एकदम सोप्या फंडे त्यामध्ये असतात. तर हे पुस्तक लिहिताना माझ्या डोक्यामध्ये तेच होतं की सायंटिस्ट खोपडी अशी निसर्गाने कोणची बनवलेली नसते. अच्छा. प्रत्येक जण त्याच्यामध्ये सायंटिस्ट होऊ शकतो, विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रगती करू शकतो, पण त्याला तो वैज्ञानिक दृष्टिकोन समजला पाहिजे. बरोबर. त्यामुळे याच्यामध्ये असे सायंटिस्ट घेतलेत की ज्यांनी त्यांच्या विज्ञानामध्ये यश मिळवलंय, तर त्यांनी काय फॉलो केलं आणि जे लोक त्यांचे वाट चुकले तर ते का चुकले. अच्छा. ह्या सगळ्याचा तुम्हाला उहापोह ह्याच्यामध्ये करता येईल. ह्याच्यामध्ये आपण त्या लोकांचे जीवनपट तर पाहतच आहोत, पण त्यासोबत आपण विज्ञानाचं तत्वज्ञान देखील पाहतो. म्हणजे फक्त आपण जीवनपट सांगून आपल्याला ते काही संपवायचं नाहीये. आपल्याला त्यामधून सायन्सची एक फिलॉसॉफी सांगायची आहे. म्हणून बेल पासून नोबेल पर्यंत आपण याचे दोन्ही अर्थ काढू शकतो की पहिला आपला जो सायंटिस्ट आपण याच्यामध्ये घेतलाय तो अलेक्झांडर ग्रॅहम बेल आहे आणि शेवटचा जो सायंटिस्ट आहे तो अल्फ्रेड नोबेल आहे. त्यामुळे त्याला बेल पासून नोबेल असं पण म्हणता येतं. आणि शाळेच्या बेल पासून तुम्ही नोबेल पारितोषिकापर्यंत तुम्ही कशी मजल मारू शकता असं आपण याच्यामध्ये आपण त्याला म्हणू शकतो. दोन्ही अर्थ त्यामध्ये आहेत. त्यामुळे रचना करतानाच नोबेलला मुद्दाम शेवटी ठेवला. बेल पासून नोबेल पर्यंत आपण हा प्रवास कसा करायचा हे तुम्ही सायंटिस्ट खोपडीमधून पहा. वा वा, क्या बात आहे सर. म्हणजे फारच इंटरेस्टिंग विषय आणि आवडीचा आहे. कारण की सायन्स आणि आपली जी डेली रुटीनची लाईफ आहे हे एकदम संलग्न आहे. ते वेगळे करूच नाही शकत आपण. म्हणजे प्रत्येक ज्या सायंटिफिक गोष्टी त्यांचे संशोधन होत आहेत, वेगवेगळ्या आपल्या समोर येत आहेत, टेक्नॉलॉजी वाढते वगैरे, ते सगळं आपल्या आजूबाजूलाच आहे. सायन्स आपल्या आजूबाजूला आहे. त्यामुळे हे पुस्तक फार इंटरेस्टिंग असणार आहे सर. मला ती नावं बघून पण एवढं भारी वाटतंय. सर तुम्ही आता उल्लेख केला 27 नाव आहे. आता जसं पहिला बेल आहे, शेवटचा नोबेल आहे, मध्ये उरलेले 25 आहेत. तर हे तुम्हाला का हेच का घ्यावे वाटले आता? कारण की
सायंटिस्ट काय एवढेच नाहीयेत, अगदी खरं आहे. पण तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला असं काय वाटलं की आपण हीच नावं निवडावी आणि यांच्याबद्दल सांगावं? ह्या प्रत्येकाचा एक वेगळा रंग आहे. तुम्ही जर पाहिलं ना तर हेडी लेमा नावाची अभिनेत्री आहे. तर हेडी लेमा आपण तिला फक्त सेलिब्रिटी म्हणून तिला लोकांना माहिती आहे. पण आज लोकांना माहित नाही की वायफाय आणि ब्लूटूथ जे टेक्नॉलॉजी आपण वापरतो तिचा सगळ्यात पहिल्यांदा वापर तिने केला. म्हणजे वायफायची जनक असं तिला आपण म्हणू शकतो, वायफायची माता असं पण तिला म्हणू शकतो. आज त्याच्या सगळं जग चाललंय. तर मुद्दा म्हणून असे सायंटिस्ट निवडलेत की ज्यांना लोकांना त्यांची नावं माहित नाहीत किंवा एक वेगळ्या कारणासाठी माहिती आहेत. हेडी लेमा हिरोईन म्हणून सगळ्यांना माहिती आहे, पण वैज्ञानिक म्हणून कुणाला माहित नाही. त्यामुळे 27 नाव अशीच आहेत. हे नवीन सिंग कपानी असं हे नाव आहे. आताच्या जगातला जो श्वास आहे की अन्न पाणी निवारा आणि इंटरनेट, ते इंटरनेट आणि वायफाय वगैरे तिने शोध लावलाय. इंटरनेटचा शोध कपानीने लावलाय, त्याचा पण समावेश केलेला आहे. नाही वायफाय सर, वायफाय पण आता उपयोगाचंच असतंय ना की सगळ्यांना लागतच आहे की फास्ट इंटरनेट पाहिजे, घरामध्ये पण वायफाय पाहिजे. जिथे गेलो आपण कुठे तर आपण म्हणतो की नाही वायफाय आहे का, अगदी विचारतोय. नवीन सिंग कंपनी आपण तुम्ही सगळेजण इंटरनेट आपण वापरतोय, पण नवीन सिंग कंपनी आपल्याला नाव माहित नसते की ज्यांनी जे फायबर ऑप्टिक असते ज्याच्या सहाय्याने इंटरनेट आपल्यापर्यंत येतं आपल्याला ते माहितीच नसतं. त्यामुळे आपण हे समजून थोडं घेतलं पाहिजे. आणि त्याला तो शोध कसा लागला तर त्याला हिमालयामध्ये फिरताना त्याला कळलं की सूर्य तर शिखरांच्या पलीकडे आहे आणि प्रकाश कसा येतो तर प्रकाश बेंड होऊन येतोय. प्रकाश बेंड करता येतो. ह्या एका त्याच्या लहानपणी त्याच्या डोक्यामध्ये बिंबलं आणि त्यातून त्यांनी त्याचा विकास करत फायबर ऑप्टिक शोधून काढले. म्हणजे तुम्हाला पुस्तक वाचताना लक्षात येईल की ती टेक्नॉलॉजी नक्की काय. म्हणजे आज तुम्ही इंटरनेट वापरताय तर तुम्ही म्हणत असाल की आमच्याकडे काही फायबर ऑप्टिक नाहीये, आम्हाला तर टॉवर आहे. हे टॉवरला सिग्नल कुठं येतात ते कुठं जोडलेले आहेत. इंटरनेट म्हणजे काय तर हे सगळं जाळ आहे, जाळ सगळं पसरलेलं आहे ना जगभरात. तर त्याच्या साईन आपल्याला इंटरनेट येते, आपल्याला सगळं मिळते, डेटा मिळतोय. डेटाचं जनक आपण त्याला नवीन सिंग कंपनी यांना म्हणू शकतो. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की देशाला विज्ञानामध्ये जे आपल्याला जास्त काही यश मिळालं नाही आणि आपण फक्त शून्याचा शोध लावलाय, असं अजिबात नाहीये. फायबर ऑप्टिक शोध आपण लावलेला आहे. यामध्ये तुम्हाला वर्गीस कुरियन वाचायला मिळेल की ज्याने म्हशीच्या दुधाची पण भुकटी करता येते हे जगाला सगळ्यात पहिल्यांदा आपण शोधून काढले. तर आणि जे आपण अमूल ब्रँड मला सगळ्यांना माहिती आहे, तो अमूल ब्रँड कसा स्थापन झाला आणि त्याच्या मागचा काय संघर्ष आहे आणि त्याच्या मागचं काय सायन्स आहे हे तुम्हाला वर्गीस कुरियन यांच्या याच्यामध्ये वाचायला मिळेल. वा, म्हणजे सर यातली किती आपल्याला भारतीय म्हणून बऱ्याच लोकांना माहिती पण नसतील की आपल्या देशातही असे म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम करणारे किंवा वेगळं काहीतरी विचार करणारे, म्हणजे त्यांनी एवढी चांगली टेक्नॉलॉजी आणली आहे, काम केलं त्याच्यावरती आणि आज आपल्यासाठी ती सहज उपलब्ध करून दिल्यात आपल्याला. म्हणजे आता फायबर ऑप्टिक्स तुम्ही बोलला इंटरनेट, म्हणजे त्यांनी त्यावेळेस किती विचार केला असेल ही गोष्ट करताना आणि आपल्यासाठी आता सहज उपलब्ध करून दिलं इंटरनेट. तर हे सगळे ते करू शकले कारण ते न्यूनगंडातून बाहेर पडले होते. आपल्याकडे काय आहे ना की आपल्याकडे शिकतानाच आपल्याकडे एवढं न्यूनगंड कॉम्प्लेक्स आपल्या मनामध्ये येतो मुलांच्या की आपण काही करू शकणार नाही आणि तो समाज व्यवस्था ती अजून थोपवत असते आपल्यावरती. त्यामुळे तुम्ही साहनींचा चरित्र ह्याच्यामध्ये वाचलाय, ऋषिराम साहनींचे कॅरेक्टर आहे ते वाचलं तुमच्या लक्षात येईल की अरे हा माणूस त्याच्या अधिकाऱ्यापेक्षा हुशार आहे. तरी सुद्धा अधिकाऱ्याला काय वाटतं की ह्याच्या नावाने जर रिपोर्ट पब्लिश झाला तर ह्याला ऑथेंटिसिटी मिळणार नाही. त्यामुळे तो स्वतःच्या नावाने पाठवतो. तुम्ही त्यांचं नाव इथे द नेटिव्ह सायंटिस्ट नेटिव्ह मुद्दाम टाकलंय कारण तो नेटिव्ह तो स्थानिक माणूस आहे आणि तो नेटिव्ह आहे म्हणून त्याच्यावरती अन्याय केला गेला. त्याचा रिपोर्ट तो नेटिव्ह आहे त्याला काय अक्कल असणार असा समज त्या काळामध्ये होता. मात्र त्याच्या त्या रिपोर्टमुळे लाखो लोकांचे जीव वाचले होते. क्रेडिट अर्थात अधिकाऱ्यांनी घेतलं पण नंतर ते उघडकीस आलं की रिपोर्ट यांनी केला होता. तर हा न्यूनगंड काढणं खूप गरजेचं आहे की आपण विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आपण पण खूप काही करू शकतो. खूप काही आपल्याला साधनच उपलब्ध असली पाहिजे असं काही नाही. विज्ञान छोट्या छोट्या गोष्टीतून तयार होत असते. म्हणजे तुमच्या जेव्हा भाजीमध्ये मीठ टाकलं असते ना तेव्हा ती केमिकल रिएक्शनच करत असते. तर ह्या साध्या गोष्टीमध्ये आपल्याला कळतं की मीठ जास्त टाकलं की खावट होते. तर असं प्रत्येक गोष्टीमध्ये आपण लॉजिक त्याच्या मागची प्रोसेस ही सगळी समजून घेतली तर आपल्या डोक्यामध्ये विज्ञान कायम जिवंत राहते. वा सर, एखादं अजून कोणता इंटरेस्टिंग याच्यामधला म्हणजे गोष्ट आहे किंवा पुस्तकामध्ये 27 आहे म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातली आणि हे वेगवेगळे असणार आहे, त्यांचे संशोधन वेगवेगळे असणार आहे आणि त्यांचे जे किस्से किंवा गोष्टी आहेत त्या पण वेगळ्या असणार आहे. मग तुमच्या लक्षात राहील किंवा तुम्हाला असं खूप आवडीचं असेल किंवा तुम्हाला असं तुम्ही पण ते वाचल्यानंतर किंवा विचार केला असेल की नाही यार कसं केलं असेल यांनी. म्हणजे शंकर बाबरी यांचे संशोधनाची यादी पाहिली ना की थक्का व्हायला होतं की त्यांच्या नावाचे पेटंट किती आहेत
आणि त्यांच्याकडे संशोधन किती आहेत. आणि बापरे. तरी सुद्धा आजही शाळेमध्ये आपल्याला हार्डली कुणाला नाव माहिती असेल, शालेय खूप शिक्षण कमी लोकांना माहिती आहे, म्हणजे तरी फार कमी. आता बालभारती त्यांच्या नावाची धडा आहे हा, हा. बालभारतीच्या पुस्तकात, म्हणून लोकांना माहिती झालं की शंकर बाबाजी विषयी व्यक्ती सायंटिस्ट होती. पण जेव्हा ते एखाद्या ठिकाणी गेले त्यावेळेस त्यांना तो काय तू इंडियन आहे, तुला काय कळणार नाही, तू हात लावू नकोस असं त्यांना म्हटलं जायचं. Okay. त्यांनी लहानपणी निश्चय केला, मी अशी मशीन बनवेल जी सगळे इंग्रज लोक दोघत पुसतील. आणि त्यांनी जो भिसो टाईप बनवला तो लिटरली एवढा देश अख्ख्या जगभर चालला. आणि त्यांचं ते स्वप्न पूर्ण झाले की इंग्रज लोक ते मशीन पुसण्यासाठी म्हणजे काळजी घ्यायसाठी ते पुसायची मशीन स्वतःची. ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. जबरदस्त आहे. आणि सर इथे आता काही नावं अशी आहेत की खरंच म्हणजे तुम्ही नव्याने टाकली आहे तिथे की नाही लवकर. आता बेल झालं असेल, ग्रॅहम बेल, नोबेल माहिती आहे सगळ्यांना, किंवा खानोलकर असतील ते माहिती आहे, बोस माहिती आहे. पण आता इथे एक दोन नावं मला वेगवेगळी दिसतात बघा. वामन कोकुटनं म्हणजे माझ्यासाठी पण नवीन आहेत की यांनी काय म्हणजे असं लवकर लक्षात येत नाही. त्यांचं नाव तुम्हाला माहित नाही, याच्या मागे खरं सांगायचं तर त्यांचेच कर्तृत्व म्हणजे त्यांचं जगणं म्हणू शकतो आपण की त्यांच्याकडे पण खूप पेटंट होते. केमिकल शास्त्रामध्ये त्यांनी खूप चांगली प्रगती केली होती. पण अचानक त्यांच्या डोक्यामध्ये सुडो सायन्स घुसलं आणि त्यांना असं वाटलं की मग आपण त्याच्या मागे जावं. आणि मग त्यांचा पुढचं त्यांचे जे आयुष्य होतं ते त्यांनी मग वेदांमध्ये कसं विमान उडायचं आणि ते बॅटरी कशी तयार व्हायची ते जे पुढे भविष्यात शक्य होणार नव्हतं अशा गोष्टीमध्ये त्यांनी वाया घालवलं. म्हणजे आयुष्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांच्याकडे असे पेटंट होते की त्यांचं नाव एक प्रॉमिनंट नवीन उगवतात शास्त्रज्ञ असं म्हणून त्यांचं नाव प्रसिद्ध काही जगात चाललं होतं. परंतु सुडो सायन्सच्या मार्गावर ते गेले आणि त्यांचं अधपतन झालं असं आपण म्हणू शकतो विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये. अच्छा, मग सर तुमचं काय मत आहे की म्हणजे सुडो सायन्स म्हणजे आता तुम्ही यांचंच उदाहरण दिलं तर लोकांनी कितपत त्याच्या आहारी जायला पाहिजे, कारण की जातात सर. आता तुम्ही आजकाल पण बघत असाल जेव्हा आपण विज्ञानाचा विषय येतो किंवा काय तर नेहमी ते आपल्याला वेदांचा किंवा मागे घेऊन जातात की त्या काळामध्ये ऑलरेडी आपले शोध लागलेत भारतामध्ये किंवा म्हणजे हा खूप वादाचा विषय होतो बऱ्याचदा. तुम्हालाही अनुभव असेल, तर तुमचं काय मत आहे? आपण त्यामध्ये वस्तुनिष्ठता पाहिली पाहिजे. कारण वेदांमध्ये किती ज्ञान होतं, बऱ्यापैकी ज्ञान जे आहे ते ऍप्लिकेबल आहे का ते आपण तपासून बघितलं पाहिजे ना. त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की होय त्यांच्याकडे काही त्यांना तथ्य सापडली होती, कदाचित त्यांना प्रयोग करता आले नाहीत कारण साधनं उपलब्ध नव्हती, परंतु त्यांनी कल्पना केली होती आणि त्यातले काही कल्पना आज त्या विज्ञानाच्या कसोटीवरती सत्य उतरत आहेत. मात्र त्या कल्पना होत्या हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण एखादी गोष्ट सिद्ध कधी होते जेव्हा तुम्ही त्याची सिद्धता मांडता. बरोबर. तुम्ही फक्त असं म्हणून चालत नाही की अमुक अमुक गोष्ट आहे तर त्याच्या मागचं लॉजिक तुम्हाला सांगायला लागतं, त्याची सगळी प्रोसेस तुम्हाला सांगायला लागते आणि ते आपल्या वेदांमध्ये दुर्दैवाने आढळत नाही. त्यामुळे ज्या गोष्टी सिद्ध झाल्या नाही त्या भविष्याच्या काळामध्ये त्यांना आपण सोडून द्यायला पाहिजे. हो बरोबर आहे. कारण की सर आता बघा ना, खगोलशास्त्रज्ञचा पण गोष्टी असतील वगैरे त्या आपल्या असं म्हणतात, आता काही ठिकाणी उल्लेख पण आहे किंवा काही मॉन्युमेंट्स असतील. आता मी मागे राजस्थानला गेली होती, तिथे जोधपूर जयपूरमध्ये होत्या, म्हणजे असं त्यांनी त्यांचे जे यंत्र असतील वगैरे तर तिथे ते मॉन्युमेंट्स मांडून ठेवलेले होते आणि त्याच्यानुसार सांगतात की त्या काळामध्ये केलं होतं. आणि हे संशोधन तर आता ज्याचा मालकी हक्क असेल किंवा पेटंट ज्यांच्यावरती आपण म्हणतो ते आत्ताचे शास्त्रज्ञ आहेत. पण हे आपल्याच यांनी आधी राजांच्या काळामध्ये ते होतं. तुमचं काय मत याच्यावर? आपलेच असं आपण नाही म्हणता येणार. एवढं की आपण सांगू शकतो की जगभर जेव्हापासून आदी मानवापासून किंवा अश्मयुगापासून माणूस पुढे जातोय ना तर तो प्रत्येक ठिकाणी प्रयोग करत आलाय. त्यामुळे फक्त भारतीच असं नाही तर जगभरात हे प्रयोग झालेले आहेत. आकाश संशोधनाचे खगोल संशोधन ज्याला आपण म्हणतो त्याचेही प्रयोग अख्ख्या जगामध्ये झालेले आहेत आणि त्यांनी ते विज्ञान त्याच्या मागचं गणित शोधून काढलं, ते गणित मांडलं आणि ह्या ज्ञानाचे आदान प्रदान सुद्धा झालंय. म्हणजे फक्त भारतातच नाही तर भारताचं ज्ञान खाल्डियन देशात गेले, खाल्डियनचं देशातलं ज्ञान युरोपमध्ये चीनमध्ये गेलेलं आहे. तर सगळे हे आदान प्रदान झालेलं आहे. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की आपलंच होतं. ज्या गोष्टी आपण म्हणतो की ब्रह्मगुप्त असेल किंवा आर्यभट्ट असेल यांनी शोधून काढल्या तर त्यांचं निसंशय त्यांचं क्रेडिट त्यांना मिळतंच. परंतु ज्याला आपण म्हणतो की फक्त आपण शोधून काढलं तर ते आपण त्याचं तपासलं पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. सर मग हे पुस्तक लिहायचं म्हणजे तुमच्या काय वाटलं तुम्हाला की असं आपण लिहिलं पाहिजे? कसं ना ह्याच्यातलं एक कॅरेक्टर जेव्हा आपण विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण काही पुस्तकं वाचतो किंवा काही म्हणजे चर्चा करतो त्यावेळेस आपल्याला पुढे एक नाव पुढे जातं की आता रिचर्ड फाइनमन. त्याचं जेव्हा मला किस्से कळायला लागले मी त्याच्या प्रेमात पडलो की असा माणूस कसा असू शकेल. रिचर्ड फाइनमन असा होता ना की म्हणजे लहानपणापासून
लहानपणी तो 8 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला हे कळलं की आपल्याला आपल्या व्हिडिओची क्षमता वाढवता येते. ओके. थोडक्यात त्यांनी काय केलं की आपलं पुणे आणि मुंबई आपण उदाहरण म्हणून घेऊ. ऍक्च्युली त्यांच्या देशामध्ये केलंय. तर मुंबई स्टेशनला एक कार्यक्रम अर्धा तास आधी लागतो. तो ऐकून घ्यायचा आणि पुणे स्टेशनला थोड्या वेळाने तो जेव्हा लागेल त्यावेळेस पुण्यातील त्याचे मित्र जेव्हा बसतील त्यावेळेस त्याला सगळी स्टोरी सांगायचं आणि मुलांना थक्क वाटायचं की ह्या कसं काय सांगतोय, सस्पेन्स स्टोरी ह्याला कसं काय माहिती. तर म्हणजे 8 वर्षाचा मुलगा हा रेडिओमध्ये थोडासा त्याची फ्रिक्वेन्सी चेंज करून तो बदल करू शकतो. हा नंतर खूप मोठा सायन्स शास्त्रज्ञ झाला आणि जे मॅनहॅटन प्रकल्प आहे तयार झाले त्यामध्ये त्याचं खूप मोठं योगदान आहे. तिथं पण गेल्यानंतर मॅनहॅटन प्रकल्पात एवढा सिरियस प्रकल्प येतो पण त्याला खोड अशी होती की आपल्या बॉस लोकांचे किंवा सहकारी लोकांचे आहेत ना जे लॉकर्स आहेत ते तोडायचा उघडायचा. त्याला ती कला अवगत होती आणि लिहायचा की चोरापासून सावधान, घ्यायचं काहीच नाही, चिठ्ठी टाकून जायचा पळून. तर हे काय एक कलंदर व्यक्तिमत्व म्हणजे नाही का ज्याला आपण म्हणतो त्याच्या आयुष्यात दुःखाची छटा पण खूप आहेत, आनंदाची छटा पण खूप आहेत, पण तो माणूसच म्हणजे जेव्हा त्याचं वाचेल त्याच्या प्रेमात पडेल. त्यामुळे असे एक एक व्यक्ती जे भेटत गेली विज्ञानाचं वाचत असताना की असं वाटलं की नाही आपण पण थोड्या मध्ये आपल्याला लिहायला पाहिजे. आणि मग जसं जसं येत गेलं तसं मग त्यांना त्याचं पुस्तक होत गेलं. वा, क्या बात आहे सर. म्हणजे त्यांचा पण उल्लेख तुम्ही केला आहे याच्यामध्ये असं सांगतात तुम्ही सर. म्हणजे हे प्रत्येकच शास्त्रज्ञ त्यांचं काहीतरी वेगळं काहीतरी हे आहे, मत आहे प्रत्येक गोष्ट. आता तिथे बघ सैतान उपासक शास्त्रज्ञ जॅक पार्सन असे व्यक्ती होता ना की जो त्यांनी जसं वामन कोकुटनचा रस्ता चुकला तसा जॅक पार्सनच्या आयुष्यामध्ये एका ठिकाणी त्याचा रस्ता चुकला आणि तो अघोरी विद्येच्या सुडो सायन्सच्याच नादी लागला. नासा मधले जे पहिले इनिशियल जे रॉकेट बनवले होते त्यामध्ये ह्याचं योगदान होतं. त्यामुळे तो थोडा स्टेबल राहिला असता तर त्याला इतका तो श्रीमंत पण झाला असता, इतके त्याला पारितोषिक पण मिळाले असते ना. कारण तो खूप म्हणजे ज्याला पदवी नसलेला असा तो सायंटिस्ट होता तिथे. म्हणजे त्याच्या सोबत जे काय होते ह्याला ह्याच्याकडे पदवी नाही, ह्याचं शिक्षण अर्धवट आहे आणि त्याच्या अंडर जे असायचे लोक ती सायंटिस्ट लोक. एवढा हा हुशार माणूस पण त्याला सैतान उपासकाच्या नादी तो लागला आणि त्याचा ट्रॅक बदलला. नंतर सगळं त्याच्या नंतर जिंदगी बरोबर झाली. पण त्याची बुद्धिमत्ता होती तेवढी प्रचंड. ओके. म्हणजे जर इंटरेस्टिंग आहे ना, पण मग तरी जरी त्यांचा टर्निंग पॉइंट तो होता आयुष्यात पण त्याच्या आधी ते एवढं संशोधन करून ठेवतात. बरोबर. किंवा मग याच्यामध्ये तुम्ही ह्या 2-3 जे वर्ल्ड आहेत त्यांचा मार्ग त्यांचा तो तुम्ही म्हणजे जाणून बुजून उल्लेख केलाय की कसं तुम्हाला ते सांगायचं होतं की बिलकुल हे मला मुद्दाम सांगायचे होते. कारण असं असतं की शास्त्रज्ञ असेल म्हणून तो अंधश्रद्धा मुक्त असेल असं नाही. ओके. त्यामुळं तुम्ही विज्ञान शिकण्याच्या आधी तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन शिकला पाहिजे. बापरे सर, खूप मोठी गोष्ट बोललाय तुम्ही. म्हणजे आजकाल सगळ्यांसाठीच आपल्या फार महत्वाचा विषय हा की विज्ञान, अंधश्रद्धा आणि सुडो सायन्स जे आपण म्हणतो किती हारी जायला पाहिजे आपण सर. म्हणजे कारण की प्रत्येक गोष्टीला तुम्ही अध्यात्माच्या याच्यामध्ये पण जर तुम्ही तोडलं म्हणजे जातात लोक खूप आहारी जातात, अंधश्रद्धेच्या आहारी जातात फार. तर कसं सर म्हणजे याचा विज्ञानाच्या साईडने लोकांनी कसा बॅलन्स ठेवायला पाहिजे? आपण कोणतीही गोष्ट जी आपण विज्ञान करत असतो तेव्हा आपल्याला माहिती असतं की अमुक गोष्ट केली तरच अमुक गोष्ट घडते. कारण माहिती असतं आपल्याला, कारण भाव माहिती असतो. जॅक पार्सन जेव्हा रॉकेट्स उडवत होता इनिशियल त्याच्या फेज मध्ये त्याला कारण भाव माहित होतं ना की मी ही गन एवढं मेटल वापरतोय, एवढं मी गन पावडर वापरतोय. मग त्याच्या बाकीच्या आयुष्यात तो कारण भाव तो कसा काय विसरला? तो जर त्याने राबवला असता तर तो मोठा शास्त्रज्ञ झाला असता, कारण त्याचा ट्रॅक बदलला नसता. बरोबर. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कारण भाव हा शिकला पाहिजे आधी. बरोबर आहे. प्रयोग शोध लावणं सोपं आहे. एखादी गोष्ट एखाद्याची तुम्हाला क्लिक होईल, शोध लागेल, पण त्यामुळे तो सायंटिस्ट हा रॅशनलच असेल किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन त्याने अंगीकारला आहे असं असेल असं नाही. त्यामुळे आपण ते तपासून घेतलं पाहिजे. आपल्याकडे भारतामध्ये असे अनेक शास्त्रज्ञ आहेत की जे शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये ते अंधश्रद्धेला आहार गेलेले आपल्याला दिसतात. तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की त्यांची जडणघडण कशी झाली, त्यांचे मानसिक नर्चरिंग कसं झालेलं आहे ना, त्यामधून कदाचित ते ना त्या न्यूनगंडातून किंवा त्या ह्या गोष्टीमधून ते बाहेर पडू शकत नाहीत असं मला वाटतं. ओके. पण सर तुमचं मग काय मत आहे? मग कसं लोकांनी मग आता कोणी पण आता मी पण एखादी गोष्ट बघते सर मी ब्लँक आहे, मला नाही समजते किंवा अजून कोणी आपले प्रेक्षक असतील की त्यांना नाही समजते, मग अशा वेळी समोरच्यानी कोणत्या दृष्टीने पाऊल टाकलं पाहिजे असं तुम्हाला वाटते? की आता तुम्ही म्हणतायत की हे शास्त्रज्ञ आहे, ही विज्ञान पण आहे, पण तरी नाही ते अंधश्रद्धा किंवा अध्यात्म वेगळा विषय येतो, अंधश्रद्धा वेगळा येतो, पण त्याच्या आहारी जातात. मग लोकांनी काय दृष्टिकोन ठेवला पाहिजे फॉलो करताना?
आपलं हेच म्हणणं आहे की तुम्ही भविष्यामध्ये शास्त्र शिकाल नाही शिकाल, तुम्ही भविष्यामध्ये शास्त्रज्ञ बनाल नाही बनाल, पण तुमच्या आयुष्यात वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे. कारण आपल्या घटनेमध्ये सांगितलेले संविधानात तुम्हाला माहिती आहे की हे आपलं कर्तव्य आहे. भविष्यात तुम्ही आयुष्यामध्ये शास्त्रज्ञ बनाल किंवा नाही बनाल, तुम्ही विज्ञान शिकाल किंवा नाही शिकाल, पण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही वैज्ञानिक दृष्टिकोन शिकला पाहिजे. प्रत्येक माणसाने शिकला पाहिजे. कारण आपल्या घटनेमध्ये जे आपण 51 कलम सांगतो आपण, त्यामध्ये आपण सांगितलं की इट इज ड्युटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीजन. प्रत्येकाचं कर्तव्य आहे त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार केला पाहिजे आणि मग त्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. तर हे फक्त एका गोष्टीसाठी नसतं, तुमच्या जीवनभरासाठी उपयोगी पडणार हे तुमचं कुलूप आहे. त्यामुळे सायंटिस्ट खोपडी हे आपल्याला ह्यासाठी पाहिजे की तो व्यक्ती आयुष्यात कधीच अंधश्रद्धेच्या आहार जाणार नाही, आयुष्यात प्रत्येक गोष्ट तपासून बघेल. कोणी म्हणतं म्हणून विश्वास ठेवणार नाही, तो म्हणेन पुरावा लागो. तर आपल्याला सायंटिस्ट खोपडी म्हणून अशी अपेक्षित आहे. बरोबर आहे. म्हणजे सर हे पुस्तक त्यांच्यासाठी फार उपयोगाचं आहे की जे म्हणजे असं नाहीये की ज्यांना सायन्सचीच आवड आहे आणि लहान मुलांसाठी किंवा असं नाहीये, ज्या लोकांना आपण दिसतंय की त्यांचा कुठेतरी मार्ग पण वेगळा झालाय, जे अंधश्रद्धेच्या पण आहारी जायचा प्रयत्न करते किंवा गेलेत, त्यांना पण आपण हे पुस्तक दाखवू शकतो की रे तुम्ही हे वाचा. हे पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे, लहान असू दे किंवा मोठा असू दे, विज्ञानाशी संबंध असू दे किंवा नसू दे, तुम्हाला हे पुस्तक छान वाटणार आहे आणि त्याच्या नकळत तुम्हाला ह्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन शिकायला मिळणार आहे. वा. म्हणजे सर आणि म्हणजे तुम्ही आता हे पुस्तक जेव्हा आणलं तेव्हा तुम्ही काय तुमचा एक उद्देश असेल? आता प्रत्येक आता आपण झालं की सरांचे आपले भोवताल पुस्तक आलं, सर तुम्ही त्याबद्दल सांगितलं, इस्रो बद्दल सांगितलं, तर हे पण पुस्तक आणलं, तर याच्या मागे तुमचा हाच उद्देश होता की तुम्ही आता मगाशी बोलला की विज्ञानाच्या वेगवेगळ्या गोष्टी असेल त्यांच्याबद्दल ते कळावं असं. तुम्हाला ही जी 27 नावं तुम्ही आणली आणि जी अजून पुढे मे बी तुम्ही काही असेल सांगायचं तुमचं, तर ते काय तुमच्या डोक्यात आलं त्यावेळी लिहिताना किंवा सांगताना ह्या पुस्तकातून? ह्याच्यामध्ये जी 27 नक्षत्र आहेत, तुम्हाला माहिती आहे की आकाशामध्ये 27 नक्षत्रांना जास्त महत्व दिलेले आहे, मात्र आकाशामध्ये नक्षत्र अजून 89 नक्षत्र आहेत. त्या पद्धतीने आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा विज्ञानाची जी वाट चालत असतो, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा रस्ता आपण मार्ग करत असतो ना, तर आपल्या अनेक गोष्टीमध्ये त्याचं आउटपुट आपल्याला मिळत असतं. तर ते आपण जाणून घेतलं पाहिजे. ह्यांची जीवनपट घेताना, समजून घेताना आपल्याला कदाचित आपल्याला असं वाटेल की ही मानवी पातळीची लोक आहेत, ह्यांनी पण मानवासारख्या चुका केल्या, आपल्या सगळ्या चुका केल्या, त्यामुळे विज्ञान हे कोणती अशक्य गोष्ट नाहीये. ह्यांनी जर हे शोध लावत असतील तर आपण पण शोध लावू शकतो. हे जे विज्ञानामध्ये काही यश मिळत असतील तर आपणही आपल्या क्षेत्रामध्ये तसं यश मिळवू शकतो, हे सांगण्याचा याच्यामधला उद्देश आहे. बरोबर आहे सर. मग आजकालचे म्हणजे मुलांवरती फार दबाव असतो कोणता, आता तुम्ही मगाशी पण उल्लेख केला की कोणते पण आपण प्रोजेक्ट करायला गेलो, लहान मुलांवरती फार असतं हे प्रयोग करून बघा काय, बऱ्याचदा प्रेशर इतकं असतं लहान मुलांवरती, तर ते जुनच काहीतरी शोधून काढतात, तसंच करायचा प्रयत्न करतात वगैरे. तर तुम्ही काय सांगाल पालकांना किंवा पालकांसाठी माझा प्रश्न आहे हा, किंवा शिक्षकांसाठी पण जे शिकवतात विज्ञानाच्या वगैरे, तर तुम्हाला काय वाटतं की कशा रीतीने विज्ञान रुजवलं पाहिजे लहान मुलांच्या डोक्यात? याच्यामध्ये 2 कॅरेक्टर्स असे आहेत की ज्यामध्ये पालकांचा प्रचंड प्रेशर होतं. अल्फ्रेड नोबेल त्यांच्या घरामधले सगळे जण उद्योगामध्ये होते, त्यामुळे हा जेव्हा म्हटलं की मला कवी व्हायचंय, त्यावेळेस घरच्यांना प्रश्न पडला हा काय असलं काय करतोय, म्हणजे बिझनेसचं काहीतरी पाहिजे ना, असं कवी बनून काय होणार आहे. मात्र अल्फ्रेड नोबेलने ते बंधन कधीच घेतलं नाही. त्याच्या उलट होता पॉल डिरॅक. पॉल डिरॅक हा खूप मोठा अणुविज्ञानामध्ये किंवा क्वांटम सायन्समध्ये खूप मोठं नाव आहे. अशी व्यक्ती, पण आई वडिलांचे सतत प्रेशर आणि त्या दोघांची सतत भांडणं, त्यामुळे तो जो अबोल झाला तो आयुष्यभर अबोल राहिला. म्हणजे तो शास्त्रज्ञ असून तो एवढा असेल त्याला बोलायला खूप कंटाळायचा. म्हणजे काही लोक तर म्हणायला लागली की बोलण्याचे एक म्हणून आपण पॉल डिरॅक म्हणू शकतो की एका तासाला तो किती शब्द बोलला. जेव्हा त्याला नोबेल पारितोषिक जाहीर झालं त्यावेळेस तो म्हणला की नको मला नोबेल, मला पब्लिसिटी मिळेल आणि मला भाषण द्यायला जायला लागेल, उत्तर द्यायला लागेल. म्हणजे त्यांना भीती होती, एवढा न्यूनगंड होता. मग मात्र त्या नोबेल त्यांनी सांगितलं की तुम्ही जर नोबेल नाकारलं तर तुम्हाला जास्त पब्लिसिटी मिळेल. मग त्याची उत्तरं द्यावी लागतील तुम्हाला. हे पॉल डिरॅकचं ते वाटतं, मग थोडं वाईट पण वाटतं की त्याचं नर्चरिंग अशा वातावरणामध्ये झालं ना की त्यामुळे ते आयुष्यातली जे म्हणतो ना की कळी ती त्याची खुललीच नाही कधी, आणि आयुष्यामध्ये तो खूप अबोल राहिला. तो खूप हुशार होता आणि त्याची मांडणी पण खूप हे असायची, पण तो अवखळपणा जो त्याचं बालपण हिरावून गेलं होतं. त्यामुळे पालकांनी
आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा आई वडिलांचे पर्सनल काही वाद असतील ना ते मुलांपुढे नाही झाले पाहिजेत. हो, त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट असा होत असतो आणि तो आयुष्यभर राहत असतो. नाही सर, म्हणजे आता आजकालचीच मुलं बघतोय, म्हणजे आता मी पण बघते की आम्ही लहान असताना वेगळी परिस्थिती होती, तेव्हा आपण सगळेच जेव्हा ज्या याच्यामध्ये वाढलोय, इंटरनेटचा इतका जास्त प्रभाव नव्हता, आपल्याला माहिती नव्हतं की मोबाईल काय, युट्यूब काय वगैरे असं. पण आजकालची पिढी त्या गोष्टीच्या नकळत आहारी गेलीच आहे. याच्यासाठी थोडे काही रीत्या पालकही जबाबदार आहेत की म्हणजे ते त्यांच्या याच्यासाठी म्हणतात की नाही घे मोबाईल, बघ तुला काय बघायचंय काय वगैरे असं. मग हे मी आता आमच्या कॉलनीमध्ये बघतीये किंवा आजूबाजूचे मुलं बघतीये, तर ते घेताना पण शोधताना पण त्या नवीन काय नाही शोधणार, करून नाही बघणार प्रयोग केले. जे गोष्टी त्यांना पटकन अवेलेबल आहे ना ते शोधतात. आणि युट्यूबवरती माझा प्रोजेक्ट आहे ना, हे घेऊया, हेच करूया, हेच. म्हणजे तुम्हाला काय वाटते की मग पालकांनी कुठं लक्ष द्यायला पाहिजे की लहान म्हणजे हे सायन्सचे प्रयोग जे होत आहेत वेगवेगळे, ते तुम्हाला आठवत असेल, तुमच्या काळातही होत असेल की स्पर्धा असायच्या आणि वेगवेगळे असे आपण प्रोजेक्ट करायचो आणि ते जायचो. तर आत्ताच्या आज खरं म्हणजे ना की पालकत्व आहे ना याची खूप गंभीर, म्हणजे आता याच्यावरती बोलेल असा जेवढं बोलेल तेवढं कमी पडेल असा हा विषय. कारण आई वडील दोघंही वर्किंग असतात आणि त्यामुळे तो ज्याला आपण क्वालिटी टाइम म्हणतो तो मुलांना खूप कमी मिळतो. त्यामुळे मुलांनी किमान 1 तास तरी मुलांना त्यांनी असं दिला पाहिजे ना की ज्यामध्ये त्यांची ऍक्टिव्हिटी असतील, त्यांचा अभ्यास असेल, त्यासोबत त्यांचं एन्जॉयमेंट पण असेल. पालक आणि मुलं जेव्हा सोबत एन्जॉयमेंट करतील ना मोबाईल बाजूला ठेवून, त्यावेळेस खऱ्या अर्थाने मजा येईल. अरे वा, म्हणजे ही एक आहे की आजच्या काळात म्हणजे बघितलं पाहिजे. माझी अपेक्षा हीच आहे की ना काही जे मुलं लहान असतील तर त्यांनी ना ह्याच्यातलं एक कॅरेक्टर आई वडिलांनी त्यांना वाचून दाखवलं पाहिजे, गंमत सांगितली पाहिजे आणि मग त्याच्यावर डिस्कस केलं पाहिजे. हे असं होऊ शकतं असं ना की छान त्याची किस्सा सांगायचा आणि मग कसं झालं असेल तर ते मुलांना त्याची चालना मिळेल. हो, इंटरेस्टिंग होणार ना सर. आता तुम्ही आताच मगाशी कसं बोलताना बोललेला की कुरियन बद्दल आपण म्हणजे बऱ्याच मुलांना माहिती नसेल कुरियन यांनी काय केलं, तर हीच एखादी स्टोरी म्हणूनच पालकांनी मोबाईल बंद केलाय कशी झाली, अमूलचं दूध पितोस तू, आईस्क्रीम खातोय, सगळ्याच गोष्टी अमूलच्या हे करतोय. तर म्हणजे इंटरेस्टिंग आहे हे पुस्तक, वाचायला नक्कीच मुलांना आवडणार आहे सर. आणि म्हणजे आता हे याच्यामध्ये काही काही स्केचेस पण मला दिसतात, तर कसे घेतलेत तुम्ही, त्या रिलेटेडच टाकलेत? हे पुस्तक जास्त मनोरंजन कसं करता येईल ना असा जेव्हा विचार केला तेव्हा म्हणलं की त्याच्यामध्ये स्केचेस असले पाहिजेत आणि त्याचे फनी असले पाहिजेत. त्यामुळे काय अच्छा, विनोदी स्केचेस आहेत सर. म्हणजे मी एक बघितलं, त्यामध्ये 2 व्यक्ती आहेत, काय राव हल्ली सुटाबुटात राहायला लागलाय, म्हणते की धोत्रामुळे कर्करोग होऊ शकतो. पण म्हणजे असं की म्हणजे जेव्हा आपल्याला कळलं की बरोबर आहे, शोधलं की अरे धोत्रामुळे कर्करोग होतो, ओके, धोत्राची गाठ कायम एकाच ठिकाणी बांधली जायची आणि त्यामुळे कर्करोग व्हायचा आणि खानोल कारण ते शोधून काढलं. बरोबर, तर त्याच्या अनुषंगाने तो जोक घेतलाय. अच्छा, त्या तुम्ही स्केचेसच्या मार्फतही ते रिलेट केल्यात गोष्टी. आणि स्केचेसचा उपयोग असा असतो ना, अगदी पहिली दुसरीची मुलं असतील, एकदम छोटी मुलं असतील, ते पण म्हणतात की आई हे काय आहे, असं काय आहे. बरोबर आहे. म्हणजे अशी तुम्ही बघू शकता, अशी छोटी छोटी स्केचेस सरांनी पूर्णच पुस्तकामध्ये दिली आहेत, म्हणजे ते समजायलाही सोपे पडतात. आणि पिक्चरायझेशन कधी पण चांगलं नसतं, लगेच समजते आपल्याला पूर्ण काय लिहायचंय त्याच्यामध्ये किंवा सांगायचंय काय मुद्दा, तो पिक्चरने पटकन कळतोय, मुलांच्या पण लक्षात येतोय सर. आणि म्हणजे तुम्ही आता आपण काही यांना वाचकांना दिले हे पुस्तक वाचायला, सरांचं खरं तर नुकतंच आलंय हे पुस्तक, त्याच्यामुळे पण अभिप्राय आलेत, आपण पण सर काही पाठवलेत आता ऑफिसमधून पण न्यू इराच्या. तर कसं म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला काय, कसा सुरुवातीला रिस्पॉन्स वाटतोय आता लोकांचा? हे पुस्तक जाम भारी असं मला अभिप्राय आला. म्हणजे आता आपलं जास्त दिवस झालेच नाही, पण तो आला की ज्या व्यक्तीने सगळ्यात पहिला अभिप्राय पाठवला तो मला खूप हे पुस्तक जाम आवडलं. मला पण वाटलं की येस झालंय, सार्थक झालेली सर. मस्त सर. अजून म्हणजे तुम्ही काय सांगाल की हे पुस्तक लिहिण्यामागचा तुमचा उद्देश, किंवा काय वाटतं तुम्हाला की कोणत्या टप्प्याने किंवा ते उद्देश तुमचा सफल होईल? किंवा मला जेव्हा असं वाटेल ना की ह्या पुस्तक जेव्हा वाचतील घरातले सगळे व्यक्ती आणि ते डिस्कस होतील त्या गोष्टी, त्यावेळेस मला असं वाटतं की मग तो उद्देश सफल होईल.
म्हणजे तुमच्या जेव्हा किचनला तुम्ही जेवायला बसलेले किचनमध्ये सगळेजण एकत्र, आणि त्यावेळेस मी तुम्हाला विचार फाईलमध्ये सांगतोय आणि तुम्ही मला पर डे मध्ये सांगताय, आणि मग तुम्ही पुन्हा नील्स बोर कसा होता सांगताय ना, असे जेव्हा किस्से होतील ना त्यावेळेस मला वाटेल की हा उद्देश सफल झाला म्हणून. हे तुमच्या विज्ञान वैज्ञानिक हे तुमच्या जीवनाचा भाग असले पाहिजेत. तुमच्या घरामध्ये कोणचा बुवा बाप्पू आम्मा टाम्माचा फोटो असला नसला चालेल, तुमच्याकडे सायंटिस्टचे फोटो तुमच्या घरात लागतील, तर मग मला असं वाटेल की तुमचा उद्देश सफल, माझा उद्देश सफल झाला. वा सर, ही सर ही खूप मोठी गोष्ट आहे, आपण ती उगीच याच्यावर नेतो, पण म्हणजे होतंय सर लोकांमध्ये, आणि तुम्ही इतकं चांगलं काम करतात. म्हणजे सर आधीची तुमचे पुस्तकं बघितलेत मी, आणि तुम्ही नेहमीच आम्हाला सांगत असतात की सायन्स आणि अंधश्रद्धा या दोन्ही गोष्टींवरती आपलं नेहमीच डिस्कशन होत असतंय. तर तुम्ही जे लोकांना जो दृष्टिकोन देतात सायंटिफिकली बघण्याचा आणि सायन्सच्या मार्गाने जाण्याचा, म्हणजे तो सर फारच कौतुकास्पद आहे. म्हणजे मी पण तुमच्याशी जेव्हा चर्चा करते तर मला ते फार भारी इंटरेस्टिंग वाटतं की नाही, सरांकडून ही गोष्ट आपल्याला शिकायला मिळाली आज. तसंच ह्या पुस्तकाबाबत पण आहेत. सर मला अजून एक म्हणजे हे विचारायचं होतं की हे जे पुस्तक आता 27 जे आपले आलेत, तर यांच्या फक्त इथे यांच्या कामाची माहिती आहे की तुम्ही कसं म्हणजे अजून त्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगाबद्दल याच्यामध्ये उल्लेख केलाय किंवा कसं केलंय? म्हणजे जसं आपण म्हटलं की ना, विज्ञानाचा शोध एका दिवशी लागत नाही, तर त्याच्या मागे त्याची ती बौद्धिक क्षमता असते, त्याला उपलब्ध संधी असते, त्यासोबत त्याची जी जडणघडण झालेली आहे, ते फाउंडेशन तयार होण्यामागे खूप मोठी प्रोसेस असते. तर त्यामुळे आपण काय केलं, त्यांचं जीवनपट, त्यांच्या लहानपणाच्या काही घटना, त्यांच्या तरुणपणाचा काही स्ट्रगल, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये घेतलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा बेंजामिन फ्रँकलिनचा आपण स्ट्रगल वाचतो, यांनी शिक्षणासाठी यांनी बाकी सगळ्या गोष्टींसाठी किती धडपड केली, मग तो आपल्याला वाटतं की नाही. म्हणजे सर ह्या पुस्तकाचं हे वैशिष्ट्य आहे जे आपण वाचकांना सांगितलं पाहिजे की सरांनी फक्त 27 शास्त्रज्ञ आहेत आणि जे त्यांचा उल्लेख त्यांनी काय संशोधन केलं ते नाही मांडले सर तुम्ही, फक्त ते कुठपर्यंत ते तयार झाले आणि अप्स अँड डाऊन्स फेल्युअर येत आहेत आयुष्यात, त्याच्यावरनं मात करत ते कसं गेलेत पुढे ते पण तुम्ही याच्यात मांडले. बिलकुल. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जीवनपट आपल्याला समजलं ना की आपल्याला मग त्याच्या शोधामागचं सगळं प्रोसेस समजते. बेंजामिन फ्रँकलिनचं एक वाक्य आहे की तुम्ही असं जगा की लोकांनी त्याच्यावरती लिहिलं पाहिजे, आणि तुम्ही असं लिहा की लोकांनी त्याच्यावरती वाचलं पाहिजे. आणि हे जेव्हा बेंजामिन फ्रँकलिन म्हणतो आणि मी जेव्हा त्याचा जीवनपट पाहतो, सगळा त्याचा स्ट्रगल पाहतो, तेव्हाच कळतं की हा माणूस आहे ना, हा असा जगला की त्याच्यावर आपण लिहिलं पाहिजे, आणि असं लिहिलं पाहिजे की लोकांनी वाचलं पाहिजे. वा सर, म्हणजे एखादा तुम्ही सांगा ना त्यांच्या आयुष्याबद्दल एखादी गोष्ट असेल की जी लक्षात राहील, तुमच्या पण लक्षात राहिली असेल आणि आपल्या वाचकांना. त्या व्यक्तीला एक लेटर मिळलं आणि सांगितलं तू इंग्लंडला जा अमेरिकेमधून, आणि तिकडे जाऊन तू काय करशील तर एक मशीन घेऊन येशील, आणि तो मुद्रण कला तू शिकशील आणि ती मशीन घेऊन येशील. आणि तो गेला बोट, आणि नंतर त्याला कळलं की आपल्याला 5 पैसे दिले नाहीत, आपल्याला सर्वाइव्ह कसं करायचंय. पण ज्यांनी त्याला पाठवलं होतं त्याला माहिती होतं की हा सगळं सर्वाइव्ह करणार, हा शिकून पण येणार, हा मशीन पण घेऊन येणार, सगळं घेऊन येणार. आणि लिटरली तसंच झालं. हे सगळं पॉसिबल झालं. म्हणजे थोडक्यात ज्याची चुणूक असते म्हणतो ना आपण लिडरशिपची, हा व्यक्ती नंतर अमेरिकेचा फाउंडिंग फादर बनला. म्हणूनच त्यांना तसं म्हणतात फाउंडिंग फादर ऑफ अमेरिका. तो म्हणजे अमेरिकेची घटना लिहिली गेली, त्यामध्ये त्याचं खूप मोठं योगदान आहे. तर हे सगळं जडणघडणीचा भाग आहे. सगळं इझी ज्याला मिळतं ना त्याच्याकडे कदाचित असे शोध लागत नाहीत. जो स्ट्रगल करतो ना, जे म्हणतो की गव्हाची शोधाची जननी असते, तर तुमच्या पोटात गव्हा असेल तर तुम्ही जास्त शोध लावताल ना, तर त्याची भुकेची त्याची गरज होती, त्याची व्यक्तिमत्वाची गरज होती, सगळ्याच गोष्टीमध्ये तो सगळीकडे तो वंचित होता, आणि त्यातून त्यांनी तो विकास केलाय. क्या बात आहे सर, मस्त. आणि सर मी हे बघतीये सरांनी ह्या पुस्तकामध्ये सगळ्यात अजून आपल्याला इंटरेस्टिंग गोष्ट अशी वाटेल ना की प्रत्येक पुस्तकाचं जे त्यांचा फोटो तुम्ही दिलाय सर, आणि वरती जे हेडलाईन आहे तुम्ही बघू शकता हेडलाईन, आणि त्यांनी जे सांगितलंय त्याच्याबद्दल सर तुम्ही एक वाक्य असं लिहिलंय, तर ते फार भारी आहे सर. म्हणजे हे मला फारच आवडलं या पुस्तकामध्ये सर. म्हणजे आता सपोज आपण ग्रॅहम बेलचं बघू, त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलंय सर की जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा दुसरा दरवाजा उघडलेला असतो, आपण मात्र आपला वेळ बंद दरवाज्यावर नाराज होण्यात घालवतो, उघडलेला दरवाजा आपल्याला कधीच दिसत नाही. म्हणजे सर ही जरी पुस्तक कोणाच्या हातात आलंय आणि सहज वाचतंय तरी 4 ओळी किती महत्वाच्या आहेत. आणि मग तुम्ही उत्सुकतेने बेल वाचायला जाता ना, त्यावेळेस कळतं की ह्याचे सगळं हे लिहिलंय ना त्या अनुभवातून आलंय. त्याच्या आईला ऐकू येत नव्हतं, त्याच्या बायकोला ऐकू येत नव्हतं, आणि अशी व्यक्ती मग त्याच्यावर मात करण्यासाठी फोनचं शोधून काढतो. त्यामुळे त्याचा एक दरवाजा बंद झालाय,
त्यासाठी उघडला होता. उघडला होता. म्हणजे ज्याला म्हणतो ना की आपत्तीमध्ये कधी कधी संधी असते, हो, हो, तर हो, त्याच्या हो. घरामध्ये हा प्रॉब्लेम होता, म्हणून तो त्याच्यावर जास्त पोटतिडकीने त्यांनी काम केलं आणि त्यामध्ये तेवढे त्याच्यामध्ये शकला. त्यांनी संशोधन केलं. म्हणजे सर ही किती आपल्याला इन्स्पायर करण्यासारखी गोष्ट आहे, नक्कीच. प्रेरणादायी गोष्ट आहे की नक्कीच. म्हणजे ही लोकांच्या आयुष्यात काही ना काही कुठे कुठे आहेत. म्हणजे त्यांचं वैयक्तिक आयुष्यात फेल्युअर असेल किंवा अजून दुसरे असतील, आर्थिकदृष्ट्या असेल, बिलकुल. म्हणजे पण त्याच्यावरती ते शोध लावतायत आणि मग पुढे जाऊन ते आपल्यासाठी, म्हणजे फक्त त्यांच्यासाठी नाहीये तो, बिलकुल. म्हणजे तिथे काही स्वार्थीपणा नाहीये, अगदी खरं आहे. निस्वार्थी राहून ते पूर्ण जगासमोर देत आहेत तेवढ्या मोठ्या मोठ्या बिलकुल. गोष्टी. सर खूपच मस्त आहे सर. सर वाचकांना काय सांगाल आता शेवटचा? माझं तेच राहिलं आता प्रश्न, कारण की मी वाचकांना हे सांगेल, हे पुस्तक तुम्ही वाचायचंय, तुमच्या मित्रमंडळींना वाचायला द्यायचं आणि नंतर त्याच्यावरती डिस्कशन तुम्हाला करायचंय, कारण तुम्हाला ह्याच्यामध्ये खरंच मजा येणार आहे. आणि हे ना तुमच्या जगण्याचा भाग असला पाहिजे, विज्ञान, वैज्ञानिक, ह्या सगळ्या गोष्टी. तर तुमचं जीवन आहे ना एकदम, जे बनते ना एकदम, तुमचे खोपडे एकदम सायंटिस्ट होऊन जाते. नाही सर, फारच ऍक्टिव्ह असतात. तर तुम्ही सरांची फेसबुकवरची वॉल बघत असाल किंवा सरांचे वेगवेगळे कार्यक्रमावरती व्हिडिओ बघत असतात, तर सर नेहमी प्रत्येक वेळी काही ना काही नवीन गोष्टी आपल्याला सांगतात. म्हणजे मी स्वतः सरांकडून एवढ्या गोष्टी शिकत असते, तर तुम्ही आवर्जून सरांना फॉलो करा. आणि सर आपण याच्यावरती एक म्हणजे वाचकांना सांगूया की तुम्ही हे पुस्तक वाचा आणि आम्हाला टॅग करा. म्हणजे सरांनाही तुम्ही टॅग करू शकता आणि सांगू शकता की तुम्हाला कसं वाटतंय हे पुस्तक. बिलकुल, हे किंवा पुस्तक तुमच्या तुम्हीच पोचवलं पाहिजे. हा. त्यामुळे तुम्ही हे पुस्तक वाचाल आणि सोशल मीडियावरती सांगाल हे हो. पुस्तक चांगलं आहे का वाईट आहे, काय नाही, कशासाठी वाचायचं किंवा का वाचायचं नाही, तुम्ही हे सगळं सांगा. कारण मला माहिती आहे की हे पुस्तक तुम्ही पोचवणार आहात किंवा तुम्ही वाचणार आहात, तुम्ही नक्की वाचा. नाही सर, आणि पालकांसाठी पण आपण एक प्रयोग करून बघू शकतो. जसं तुम्ही मगाशी बोलला की 1 तास काढा वेळ किंवा अर्धा तास जरी झाला. मी म्हणते सर अर्धा तास पण आपण खूप जरी पालकांनी ठरवलं की एक गोष्ट यातली वाचून दाखवायची तर हार्डली 10 मिनिटं लागणार आहे. तर आपण पालकांसाठी पण असा एक प्रयोग करू शकतो की तुम्ही हे पुस्तक घ्या, 10 मिनिटाचा एक व्हिडिओ बनवा, है ना. मुलं म्हणजे सगळं नेट, इंटरनेट, मोबाईल साईडला, टीव्ही बंद करून, आणि तो व्हिडिओ करून आपण बघू शकतो ना की तुमच्या पाल्यांची रिॲक्शन काय, की त्यांना काय वाटतंय हे ऐकल्यानंतर तुमच्या तोंडून, आणि तुम्हालाही ते सांगताना काय वाटतंय की नवीन काहीतरी एक होऊ शकते ते. नक्कीच होऊ शकते. आपण सर म्हणजे तसं करून बघूया. सर तुम्ही नक्की आता तुमच्या हातात आहे, तुम्ही हे पुस्तक सायंटिस्ट खोपडी सरांचं आवर्जून वाचा आणि आमच्यापर्यंत तुमचे व्हिडिओज येऊ द्या, तुमचा अभिप्राय येऊ द्या आणि आम्हाला सांगा, सरांनाही सांगा. सर तर नेहमीच संपर्कात असतात प्रत्येक वाचकांच्या. आणि न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या सगळ्या डिस्ट्रीब्युटर्सकडे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे पण डिस्ट्रीब्युटर आहे सगळ्यांकडे हे पुस्तक उपलब्ध आहे. आणि आपल्या न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या वेबसाईटवरती, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सगळीकडे आहे हे पुस्तक. तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आणि बस तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा. आणि सरांचा आपण, सर तुमचे खूप खूप आभार, तुम्ही आलात आमच्या कार्यक्रमामध्ये आणि आम्हाला छान इन्फॉर्मेशन दिली. थँक्यू सो मच सर. धन्यवाद.